राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं झालं कमी। 17,000पेक्षा जास्त शाळांच्या तपासणीमध्ये समोर आली बाब। राज्य सरकारचा हायकोर्टात दावा। हँकॉक पूल कोणाच्या अहवालामुळे पाडला? पूल धोकादायक असल्याचा कोणताही अहवाल नसल्याचंच माहितीच्या अधिकारात उघड। रेल्वे आणि बीएमसीचं एकमेकांकडे बोट। त्र्यंबकेश्वरच्या गर्भगृहातली पार्वतीची जुनी मूर्ती बदलणार। मूर्तीची झीज झाल्यानं पुरातत्व खात्यानं दिली परवानगी। तुम्हाला वाटत असतील स्वच्छ आहेत, त्यांचा कोणताही दोष नाही, मग चौकशीला का घाबरताय? मुख्यमंत्री भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालतायत। नारायण राणेंचा विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल। भ्रष्ट मंत्र्यांची चौकशी करण्याचीही मागणी। महाराष्ट्रात सिमी आणि आयसिसची अभद्र युती। जुनूद उल खलिफा फिल हिंद या संघटनेच्या माध्यमातून तरुणांची भरती। एनआयएच्या आरोपपत्रातली धक्कादायक माहिती। डी.वाय. पाटील यांच्या संस्थांवर आयकर विभागाचे छापे। नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या ऑफिसेसवर एकाच वेळेला कारवाई। मुंबईतल्या विक्रोळीत 2 रुपयाच्या वादातून एका तरुणाचा मृत्यू। वाद घालणाऱ्या रिक्षा चालकाला पकडत असताना रिक्षा उलटली।